नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महत्त्वाची पदे आणि त्या पदावरील व्यक्ती 2026. तर 2026च्या महत्त्वाच्या पदावरतील व्यक्ती पाहणार आहोत. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? याचं उत्तर आहे बघा, न्यायमूर्ती चंद्रशेखर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 30वे भूदल प्रमुख म्हणजेच आर्मी चीफ कोण आहेत? याचं उत्तर आहे बघा, जनरल उपेंद्र द्विवेदी. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर आहे संजय मल्होत्रा. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश T. वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, भारताचे 15वे पंतप्रधान कोण आहेत? याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, भारताचे 15वे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू या भारताचे 15वे राष्ट्रपती आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात, भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर बघा, CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. तर लक्षात ठेवा, तर भारताचे पंतप्रधान हे 15वे आहेत, राष्ट्रपती पण 15वे आहेत आणि उपराष्ट्रपती हेही 15व्या क्रमांकाचे आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत. तर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण, भारताचे 16वे महान्यायवादी कोण आहेत? तर R. व्यंकटरमणी हे भारताचे 16वे महान्यायवादी आहेत. तर बघा, सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया कोण आहेत? तुषार मेहता हे भारताचे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आहेत. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 12 बघा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष कोण आहेत? तर जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष आहेत. नीती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 15 आहे, नीती आयोगाचे CEO कोण आहेत? तर बघा, निधी छिब्बर या नीती आयोगाच्या CEO आहेत. तर लक्षात ठेवा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 17 आहे बघा, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? CP राधाकृष्णन हे राज्यसभेचे सभापती आहेत आणि राज्यसभेचे सभापती असतात बघा उपराष्ट्रपती. तर बघा, राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत? तर हरिवंश नारायण सिंह हे भारताच्या राज्यसभेचे उपसभापती आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 19 बघूयात आपण, राज्यसभेचे महासचिव कोण आहेत? तर प्रमोद चंद मोदी हे राज्यसभेचे महासचिव आहेत. राज्यसभेचे विपक्षी नेता कोण आहेत? मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विपक्षी नेता आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 21 बघूयात आपण, लोकसभेचे 18वे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे याचं उत्तर आहे बघा, ओम बिर्ला. प्रश्न क्रमांक 22 आहे, लोकसभेचे महासचिव कोण आहेत? तर याचं उत्तर आहे उत्पल कुमार सिंह. उत्पल कुमार सिंह हे लोकसभेचे महासचिव आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण, लोकसभेचे विपक्षी नेता कोण आहेत? तर राहुल गांधी हे लोकसभेचे विपक्षी नेता आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 24 आहे, भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच CAG हे कोण आहेत? तर बघा, त्यांचं नाव आहे K. संजय मूर्ती. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर जनरल NS राजा सुब्रमण्यम हे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS आहेत. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, नुकतीच यांची नियुक्ती झालेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक 26 आहे, भारताचे वायुसेना प्रमुख कोण आहेत? अमरप्रीत सिंह हे भारताचे सध्याला वायुप्रमुख आहेत. भारताचे नौसेना प्रमुख कोण आहेत? तर भारताचे नौसेना प्रमुख आहेत बघा, कृष्णा स्वामीनाथन. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोभाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 बघा, रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे म्हणजेच रॉचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे बघा, पराग जैन. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIAचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, राकेश अग्रवाल हे NIAचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 31 आहे बघा, केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBIचे महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण सूद हे CBIचे महासंचालक आहेत.
नाडाचे महासंचालक कोण आहेत? तर बघा NADA नाडा या संस्थेचे महासंचालक आहे आशिष भार्गव, म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी या संस्थेचे महासंचालक आहेत बघा आशिष भार्गव. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 बघा, ITBPचे महासंचालक कोण आहेत? तर शत्रुजित सिंह कपूर हे ITBPचे महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 34 बघा, CRPFचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेश प्रताप सिंह हे CRPFचे महासंचालक आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 35 बघा, BSFचे महासंचालक कोण आहेत? BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर बघा प्रवीण कुमार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार याचा आला आहे. चला पुढचा प्रश्न आहे CISFचे महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण रंजन हे CISFचे महासंचालक आहेत. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37 बघा, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह हे BROचे महासंचालक आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय तटरक्षक दलाचे म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डचे महासंचालक कोण आहेत? तर परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 39 बघा, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक कोण आहेत? तर बघा याचं उत्तर आहे B श्रीनिवासन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, व्ही नारायणन हे इस्रो या संस्थेचे 11वे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 42 आहे बघा, भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत? तर बघा याचं उत्तर आहे TV सोमनाथन. तर TV सोमनाथन हे भारताचे कॅबिनेट सचिव आहेत. तर लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 43 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सचिव कोण आहेत? म्हणजेच पहिल्या क्रमांकाचे सचिव आहेत बघा प्रमोद कुमार मिश्रा. चला पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव 2 कोण आहेत? तर बघा शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे प्रधान सचिव क्रमांक 2 आहेत. ओके. चला बघा पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत सल्लागार कोण आहेत? तर बघा तरुण कपूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अधिकृत सल्लागार आहेत. प्रश्न क्रमांक 46 आहे बघा, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? व्ही अनंत नागेश्वर हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 47 आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 48 आहे बघा, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे राजीव लक्ष्मण करंदीकर हे NSC म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 49 आहे, संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय कुमार हे UPSCचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50 बघा, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा न्यायमूर्ती व्ही सुब्रमण्यन हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर बघा भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? याचं उत्तर आहे बघा सतीश कुमार. पुढचा प्रश्न आहे बघा, चला पुढचा प्रश्न क्रमांक 52 बघूयात आपण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा विवेक भीमनवार हे MPSCचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे सचिव कोण आहेत? तर बघा महेंद्र हरपाळकर हे MPSCचे सचिव आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 55 बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर राजेश कुमार सिंग यांनी हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर बघा जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला एकूण 2 उपमुख्यमंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 59 बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर बघा राजेश अग्रवाल हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे मिथुन मन्हास. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 61 बघा, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत बघा तुहिन कांत पांडे. बघा प्रश्न क्रमांक 62 आहे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तर लक्षात ठेवा.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न असणार आहे. तर प्रश्न आहे बघा, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर सध्याला लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर याच प्रश्नाबरोबर आपण महत्त्वाची पदे आणि पदावरील व्यक्ती या पाहिलेल्या आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.